व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण बनवणार आहोत आवळ्यापासून च्यवनप्राश. तर हा बघू शकता, हे आहे च्यवनप्राश जे मी आवळ्यापासून बनवलं आहे. तर याच्यासाठी मेन इंग्रेडियंट्स किंवा जे स्टेप्स आहेत ते सगळ्यात पहिले आपल्याला आवळ्याचं पेस्ट करायचं आहे, नंतर मसाल्याची पेस्ट करायची, नंतर जागरी आणि मीठ प्लस हनी हे गोष्टी मिक्स करून फक्त शिजवायचं आहे. दॅट्स इट. आणि आपला आवळा प्राश विल बी रेडी. सगळ्यात पहिले आवळा पेस्ट कसं करायचं. तर आवळा पेस्ट करायसाठी पहिले खाली पाणी ठेवायचं, वरती आवळे ठेवायचे आणि आवळ्याची पेस्ट कर. आणि आवळे शिजले, उकडले की आवळे जे आहे ते त्याच्या बियापासून वेगळ्या करायचे आणि मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची. ठीक आहे, हे बाजूला ठेवायचं. त्यानंतर मसाल्याची पेस्ट करायची आहे. ते मसाला जे आपण पेस्ट करणार आहोत त्याच्यासाठी लागणार आहे, मसाला पेस्टसाठी आपल्याला लागणार आहे मिऱ्या, काळ्या मिऱ्या थोड्याशा, मग सोप लागणार आहे, मग दालचिनी, विलायची, बेलपत्ता, क्लोव्ज हे सगळं भाजायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर मिक्सरमध्ये सोप टाकायचे इथे आणि भाजून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पण बारीक पेस्ट करायची आहे. ठीक आहे, झालं. आवळा पेस्ट इज रेडी. नाऊ मसाला पेस्ट इज रेडी. ठीक आहे. नंतर तिसरी स्टेप आहे, तूप घ्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये तूप टाकायचं आहे. स्टीलचं पातेलं असलं तरी चालेल. त्यामध्ये तूप टाकायचं आहे 2 चम्मच. आणि त्यानंतर हे जे आवळ्याचं मिक्स आहे ते टाकायचं आहे आणि हलकं हाताने आपल्याला फिरवत राहायचं आहे त्याला. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला तिथे ही जी पेस्ट आहे ती पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर पेस्ट किंवा हा जो मसाल्याचा जो मिक्सचर केला आहे तो बारीक वाटलेला तो टाकायचा आहे. नंतर त्यामध्ये जागरी, हनी प्लस मीठ टाकायचं आहे. ठीक आहे. आपण सेंधा मीठ पण टाकू शकतो. ठीक आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला थोडा वेळ शिजवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे हनी पण टाकायचं आहे. ठीक आहे. दॅट्स इट. थंड होत आलं की मग तिथे थोडंसं हनी टाकायचं आहे. ठीक आहे. दॅट्स इट. थँक्यू. दिस इज हाऊ आवळा च्यवनप्राश इज मेड. थँक्यू.